नमस्कार मित्रांनो, मी सुरेश शिंदे तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतोय. तर आता तुम्हाला दाखवतो मी की काळी मिऱ्या म्हणजे काही तुम्ही बघू शकता. ही काळी मिऱ्याची वेल आहे, तुम्हाला दिसत असेल. तर ही अशा पद्धतीने काळी मिऱ्या लागलेली असते. इकडे जवळ कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. तर बघा, ही अशी काळी मिरी असते. इथे याची छाटणी करायची. इथून छाटणी झाल्यानंतर ह्याला गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचा, 10 ते 15 मिनिटं. हे आपले जे आहेत काळी मिऱ्याचे घड, ह्या घडांना आपल्याला 10 ते 15 मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवायचे आणि ते झाल्यानंतर आपल्याला ते सुकत घालायचे. चला तुम्हाला दाखवतो सुकल्यानंतर कसं दिसतं. हे आहेत काळी मिऱ्याचे घड. याला गरम पाण्यातून काढून झाल्यानंतर याचा थोडासा कलर चेंज झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने आपण याला सुकत घालतो. कोकण म्हटलं की आंबा, नारळ आणि सुपारी यांची झाडं तर आलीच. तुम्ही तर बघू शकता की घराच्या बाजूला लावलेली सुंदर अशी आंबा, सुपारी आणि नारळाची झाडं. तर हे आहे मधमाशींचं पोळं. तुम्हाला मी आता दाखवलं. सुंदर असं मधमाशींचं पोळं आहे आणि तुम्ही बघू शकता एवढ्या सगळ्या ह्या मधमाशा आहेत त्याच्यावरती. हे थोडं मोठं झालं की मग आपण हे काढून घेऊ शकतो. आपण ह्याच्यातलं मध घेऊ शकतो. पूर्ण त्यांनी मधमाशांनी कव्हर केलेलं तुम्ही बघू शकताय. चलो कॅमेरामॅन जल्दी फोकस करो.